आणि आता थेट जाणार आहोत संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। थेट क्रांती चौकात जाऊयात, आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, ट्रॅक्टर मोर्चा सुरू झालेला दिसतोय। मोहसिन, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? नक्कीच संभाजीनगरमध्ये जे आहे तर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। पीक कर्जमाफीचं काय झालं, तुम्ही दिलेल्या पीक विम्याबद्दलच्या आश्वासनांचं काय झालं, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी जे आहे तर हे आंदोलन केलं जात आहे। आणि या आंदोलनात अनेक ट्रॅक्टर घेऊन जे आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते स्वतः ट्रॅक्टर चालवत या मोर्चाचं नेतृत्व करतायत। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यात क्या हुआ तेरा वादा असं आंदोलन केलं जात होतं। आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे आहेत तर या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आंदोलनात जे आहे तर जोरदार घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची महायुती सरकारने आश्वासनं जे आहेत तर ती पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळे ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात असल्याचं जे आहे तर आश्वासन या ठिकाणी दिलं जात आहे। त्यामुळे जे आहे तर आंदोलन केलं जात आहे। अंबादास दानवे आपल्या सोबत आहे। दादा काय सांगाल, कशासाठी आंदोलन? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हे आंदोलन आहे। क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आम्ही उचललेला आहे आणि कर्जमुक्ती याच्यातली महत्वाची आहे। शेतमालाला हमीभाव हा विषय महत्वाचा आहे आणि मला वाटतं याच्यात सरकार कोणती पावलं उचलत नाही। दादा, अनेक महायुती सरकारने आश्वासनं दिली होती आणि ती पूर्ण झालेली नाही, त्यासाठी आंदोलन सुरू आहे। बिलकुल, महायुतीनं निवडणुकीच्या काळात जी आश्वासनं दिली होती टॉप 25 कलम त्यांची होती, त्यातले 10 कलम आम्ही उपस्थित केले। बाकीचं तर आम्ही म्हटलेलं काही करा असं म्हणतच नाही, त्यांनीच म्हटलेलं करा असं म्हणतोय। पीक कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, अनेक शेतकरी आत्महत्या करतात, मात्र अजूनही ही घोषणा पूर्ण झाली नाही। पूर्ण नाही झाली। मराठवाड्यात 1 जानेवारीपासून आतापर्यंत 300च्या वर आत्महत्या झालेल्या आहे। पूर्ण हे सरकार आल्यापासून मोजल्या तर ते 3-4 हजार होते। परंतु या सरकार संवेदनशील नाहीये। यांना त्या मेगा इंजिनिअरिंगला 3400 कोटींचं अबो टेंडर देण्यात इंटरेस्ट आहे। तो शक्तीपीठ महामार्ग जरुरी नाही ते करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे। आणि म्हणून जे जनतेचे आवश्यक नसलेले प्रोजेक्ट हे करतात आणि जनतेला किंवा शेतकऱ्याचे दिलं पाहिजे ते देत नाहीये। आज भरत गोगाले असं म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे सगळा भार जो आहे तर चुकीचा वायदा आहे, त्या चुकीचं बोलणं आहे त्यांचं। आता बघा 3400 कोटी अबो टेंडर आहे। आता आमचं समृद्धी महामार्गाचं नांदेड जालना 35% अबो टेंडर आहे। तर राज्याचं जलसंपदाचे आता त्यांनी 903 टेंडर रद्द केले। हा भ्रष्टाचार होता सगळा। हे पैसे इकडे वळवा ना तुम्ही। आता पुढची दिशा काय असणार? हे आंदोलन तीव्र होईल। क्या हुआ तेरा वादा हा लढा आमचा उभा राहिलेला आहे, हा कायम करू। नक्कीच आपण जर बघितलं तर आंदोलन कायम असणार असल्याचं दानवे यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच, मात्र अगदी आपण जसं बघतोय की हे आंदोलन कायम सुरू राहील, मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। जसा तुम्ही उल्लेख केलात की लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल किंवा त्याबरोबरीनं शेतकऱ्यांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत। मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। काय होणार आहे वॉटर ग्रीडचं, कशा पद्धतीनं पाण्याचं येत्या काळातलं नियोजन असेल, यासाठीच्या विरोधकांच्या काही सूचना आहेत का सरकारला? नक्कीच आपण जर बघितलं तर मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही जी सगळे ट्रॅक्टर जे आपण बघितले तर लांबपर्यंत जिथपर्यंत जाल तिथपर्यंत ट्रॅक्टर आहे। आणि याच्यावर जे घोषणा आहे, जसं तुम्ही पाण्याचा उल्लेख केला, हर घर जल हर घर छत क्या हुआ तेरा वादा असा उल्लेख जे आहे तर या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या ठिकाणी 3 फोटो आपल्याला जे आहे तर पाहायला मिळतात, ज्यात अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांचे कार्टून फोटो या ठिकाणी प्रत्येक ट्रॅक्टरवर पाहायला मिळतोय। आणि मोठ्या प्रमाणात ही ट्रॅक्टर या ठिकाणी निघालेले आहे। मग मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जी आहे त्याची केंद्राकडून तुम्ही परवानगी आणली, मंजुरी आणली का, या अशा अनेक वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि त्यामुळेच हे मोर्चा जो आहे तर क्रांती चौकातून आता विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे। मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा महायुती सरकारने विधानसभापूर्वी दिलेली आश्वासनांची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जातो। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।